नंदुरबार तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळी पट्टा आहे। या भागातील शेतकरी अनेक वर्षांपासून दुष्काळाचे चटके सहन करत आहे। मात्र उपलब्ध अल्प पाण्याचा उपयोग करून या भागातील शेतकरी भाजीपाला पिकातून चांगलं उत्पन्न मिळवत आहेत। रनाळ्याचे ईश्वर चौधरी यांनी देखील 1 एकरामध्ये गवाराची लागवड केली आहे। 1 एकरामधल्या गवारापासून त्यांना 1.5 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। हे आहेत नंदुरबार तालुक्यातील रनाळे इथले ईश्वर चौधरी। चौधरी यांच्याकडे 9 एकर जमीन आहे। मात्र या भागात नेहमीच दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपलब्ध पाण्याचं सुयोग्य नियोजन करून त्यांनी 1 एकर क्षेत्रावर गवारीची लागवड केली आहे। रासायनिक खतांचा वापर केला असता उत्पादन खर्च वाढतो, त्यामुळे त्यांनी सेंद्रिय खतांचं नियोजन केलंय। पाण्याची कमतरता असल्यानं त्यांनी पाण्याचं योग्य नियोजन केलंय। त्यांना 1 एकर क्षेत्रासाठी अवघा 20,000 रुपये खर्च आलाय। दरवर्षी आम्ही ही गवार लावतो, पण कमी पाण्यामध्ये आणि कमी कालावधीमध्ये येणारं जे पीक आहे आणि जो आमचे शेतकरी वर्ग आहे त्याला हा गवारला पहिले प्रथम क्रमांक देत जाते। आणि म्हणून यावेळेस पाणीचं नियोजन पाहून आम्ही सुद्धा गवार लावली। खताचं नियोजनचा विचार जर केला, रासायनिक प्रक्रिया मी जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून बंदच केली आहे। एका गायीपासून 30 एकर क्षेत्र माझं हे खत देऊ शकतं अशी एक गावठी गाय माझ्याकडे आहे। आणि त्या गायीच्या गोमूत्रापासून मी स्वतःच या ठिकाणी जीवामृत तयार करतो, दशपर्णी अर्क तयार करतो आणि शिवाय निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, हे सर्व स्वतः तयार करून इथे फवारणी वगैरे करतो। चौधरी यांनी खत आणि पाण्याचं योग्य नियोजन केलंय। चौधरी यांना 1 एकर क्षेत्रासाठी 20,000 रुपयांचा खर्च वगळता 1.5 लाखांचा नफा होणार आहे। आणि ज्यावेळेला मी पाणी भरतो गवारला, त्यावेळेला गवारला पाणी भरत असताना तिथेच जीवामृत सुद्धा टाकत असतो। आणि जीवामृतमुळे हे जो पीक आहे, कमी कालावधीचं पीक, चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे, म्हणून जीवामृतचा वापर करून चांगल्या पद्धतीचे पीक आम्हाला येत आहे। शिवाय याचा जो बाजारभाव आहे आजच्या परिस्थितीला 30 ते 35 रुपयापर्यंत सुरू आहे। आणि पुढे जसं ऊन वाढत जाईल, म्हणजे मे आणि जूनचा या कालावधीमध्ये याचाच भाव जवळजवळ 55 ते 60 रुपये किलोपर्यंत जाणार आहे। आणि त्यावेळेला आम्हाला चांगला बाजारभाव भेटणार आहे। याचा पूर्ण हा जो खर्च आहे, खर्च जर आम्ही विचार केला तर जास्तीत जास्त याला आतापर्यंत 1 एकर क्षेत्राला मला 20,000 पर्यंत खर्च आलेला आहे। आणि पुढे आणखी खर्च म्हणजे फक्त तोडणीचा मला मजुरीचा खर्च लागेल, खताचा कुठलाच पद्धतीचा खर्च लागणार नाही। आणि उत्पन्नाचा जर विचार केला, जवळजवळ 1.5 ते 2.5 लाखपर्यंत याचं उत्पन्न आम्हाला अपेक्षित आहे। उन्हाळ्यात भाजीपाला पिकांचा भाव चांगला असतो, मात्र पाण्याची कमतरता असते। शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड केल्यास त्यांनाही चांगलं उत्पन्न मिळेल। जितेंद्र बैसाणे, साम टीव्ही, नंदुरबार।